यूट्यूबचं चॅनल मॉनिटाईज झालं नाही किंवा यूट्यूबमध्ये अजून काय मिळालं ते आहे त्यात ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. कारण मिस्टर म्हटले की तुझ्या पैशातून तू मोबाईल घे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर असंच बसले होते, जरा अभ्यास करत होते आणि म्हटलं की तुम्हाला पण दाखवावं की मी काय करते ते. आणि इंग्लिशचा क्लास म्हणजे यूट्यूबवरच करते, तर काय काय करते हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. तर बघूयात. तर अशी ही माझी जर्नी सुरू आहे. तर इथून चालू केलं होतं मी. बघा दाखवते. तर हे असं आहे ते सरांनी स्टार्टिंग पासून घेतलं होतं, पण नंतर अजून खूप राहिलेत, प्रिपोजिशन वगैरे भरपूर राहिलेत. हे बघा 18 जून 17 जून पासून मी चालू केलं होतं. आज 22 तारीख आहे. डोंट, नेगेटिव्ह वेव, नंतर असं भरपूर घेतलं त्यांनी. हॅव, नंतर हॅव टू, हॅव हॅज कधी वापरायचं, असं करत करत मग म्हटलं ते नंतर बघता येईल. पण आधी मला टेन्स शिकायचे होते. हे टेन्सेस घेतले ना, म्हणजे माझे मीच घेतल्यानंतर चालू केलं हे सगळे. आता मी फक्त माझा प्रेझेंट टेन्स झालेला आहे, फक्त प्रेझेंट मधलं सगळं झालेलं आहे एवढं 4. आता पास्ट आणि फ्युचर करायचं आहे. नंतर सगळे जे प्रिपोजिशन आहेत किंवा कोणते कोणते असतात ना असे आपल्याला शब्द वापरतो आपण, ऑट टू कधी वापरायचं किंवा यूज टू कधी वापरायचं, हे सगळे मला नंतर शिकायचे आहेत. पण आधी मला ही इच्छा होती खूप शिकायची की हे कधी यूज करू शकतो आपण. तर अशी मी जर्नी सुरू केली आहे आणि खरंच छान वाटते. आणि माझी एक्झाम पण आहे ना आता, मग त्यासाठी पण यूज होईल म्हटलं इंग्लिशचा. त्यासाठी मी खरं तर शिकायला लागले. आणि आपल्याला पण इच्छा असते ना, म्हणजे की इंग्लिश शिकावं, मुलांबरोबर पण बोलावं. म्हणून मी रेमाश बरोबर पण बोलते आता इंग्लिशमध्ये हळूहळू. काय काय शब्द वापरते सकाळी पण, असं आंघोळ वगैरे करताना, ब्रश वगैरे करताना असं छोटे छोटे शब्द वापरते. आणि जेवण करताना, जेवण बनवताना, तर असं आहे सगळं. काल माझा खरं चांगला अभ्यास झाला ना, पण नंतर ना पाऊसही लागला, ते सगळंच राहून गेला. आणि पुण्यातला पहिला पाऊस आला होता त्यामुळे. आणि इंद्रधनुष्य खूप छान वाटत होतं तेव्हा. मग त्यावेळेस सगळं बंद करून निवांत पाण्याचा म्हणजे पावसाचा एन्जॉय केला. वरती टेरेसवर आम्हाला जागा आहे ना, असं जायला येते. आणि आमच्याच वर टेरेस आहे, त्यामुळं वर जाऊन मस्त पाण्यात रेमाशला पण घेऊन गेले होते आणि तिथंच खेळत होतो आम्ही. मग नंतर ते सगळं राहून गेलं. आता एक्झाम पण आली, 27 तारखेला आहे. 4 दिवस राहिलेत फक्त, 4-5 दिवस. तर त्याचा पण अभ्यास सुरू आहे. म्हटलं असं करत करतच आपण यूट्यूबचा पण यूट्यूबसाठी पण थोडासा वेळ द्यायचा, जास्त नाही, थोडा वेळ द्यायचा प्रत्येक गोष्टीसाठी. आपल्याला स्वतःसाठी पण वेळ दिला पाहिजे आपण. म्हणजे आपल्या मनात काय आहे किंवा काय चाललंय हे आपल्या स्वतःला पण कळलं पाहिजे ना, की आपल्या आयुष्यात काय चाललंय. त्यासाठी खरं तर मी हा यूट्यूब चॅनल काढलाय, जेणेकरून मी माझ्या मनातलं सगळं काही शेअर करू शकते. कारण हा चॅनल मी दुसरं कुणाला सुद्धा शेअर केलेला नाही. इव्हन माझ्या मिस्टरांना पण नाही माहिती की हा मी चॅनल सुरू केलेला आहे. कारण त्यांना विश्वासच नाही. ह्याच्या आधी मी खूप चॅनल काढले ना, त्यामुळं त्यांना असं वाटतं की यूट्यूबमध्ये काय नाहीये, पैसे नाहीत वगैरे, काय नाही. कारण कधी क्रायटेरिया पूर्ण, एक माझ्या व्हिडिओ चॅनलचा झाला होता क्रायटेरिया पूर्ण, आणि नंतर मी दुसऱ्याचा म्हणजे दुसऱ्याचे व्हिडिओ यूज केले, रियुज्ड कंटेंट आला आणि नंतर मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. त्यामुळं त्याचे 2 वर्ष मी बघितला नाही आणि त्याचा वॉच टाइम कमी कमी होत गेला. 300 पर्यंत राहिला होता तेव्हा मी बघितलं. मग त्यानंतर आता हळूहळू त्याच्यावर व्हिडिओ टाकते तर 1200 असा झालेला आहे. तर त्याचं पण अजून चालू आहे, तिची हळूहळू प्रोसेस चालू आहे. कारण दररोज 2-3 तास फक्त वाढतात आणि जास्त वाढत नाहीत. मग चाललंय हळूहळू, कधी पूर्ण होईल तेव्हा होईल. मग म्हटलं म्हणून तर आपलं स्वतःचं काहीतरी चॅनल वगैरे काढावा. आणि मिस्टरांना सांगितलं तर ते मला काही तर म्हणत बसतील, म्हणून मी त्यांना पण नाही सांगितलं आणि कुणालाच नाही सांगितलं, घरातल्यांना पण नाही सांगितलं इव्हन. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज वगैरे आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा.
कमेंट पण करत जा आणि तुम्हाला पण काय असे आयडियाज वगैरे शेअर करायचे असेल तर करत जा. जरा डेली रुटीनमध्ये म्हणजे काही दाखवताच येत नाही, कारण कसं होतंय, आपण दररोज आहे ते सेम करतो. त्यामुळं काय असं जास्त दाखवता येत नाही. मग कधी-कधी बाहेर वगैरे गेले तर असं व्हिडिओ वगैरे बनवायला येतात आणि त्यात कॅमेराची क्लॅरिटी तर काहीच नाहीये. म्हणजे एवढी नाहीये प्रॉपर, खूपच जास्त अशी नाहीये. थोडाच कॅमेरा जो आहे म्हणजे त्याची क्लॅरिटी जशी आहे त्यात ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. कारण मिस्टर म्हटले, की तुझ्या तुझ्या पैशातून तू मोबाईल घे. त्यामुळे तर आता मला मोबाईल मिळणं अशक्यच आहे. त्यामुळे आपण बघायचं, आपले प्रयत्न चालू ठेवायचे. कधी काय होईल ते होईल. एक असं असतं ना, की आपण YouTube वगैरे चालवतोय, तर किती दिवस झालं तुमचं YouTubeचं चॅनल मॉनिटाईज झालं नाही किंवा YouTubeमध्ये अजून काही मिळालं नाही. तर त्याचं एक टेन्शन असतं, की कधी आपले 4,000 तास कंप्लीट होणार आहेत आणि जे सबस्क्रायबर आहेत ते पूर्ण होणार आहेत. पण आता मी टेन्शन घ्यायचं सोडून दिलंय. जेव्हा होतील तेव्हा होतील. तुमचा सपोर्ट असेल तर लवकरच होतील. तर व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.